अमित शहांनी आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे। सर्जिकल स्ट्राईक बाबत आपण लोकांशी खोटं बोलतात। आजही याबाबत शंका निर्माण होत आहे। काश्मीरमधील तरुण हे आजही बेरोजगार आहेत। 2014 ला आपण घोषणा केली होती की पाकव्याप्त काश्मीर हा भारतात आणू। काय झालं त्याचं? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर त्याच्याशी आमचा काय संबंध? त्याच्यावर त्यांना लाज वाटली पाहिजे, जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना। पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंकणार। अमित शहा शिवसेनेच्या भाजप घेत आहे आणि हेच कारण आहे का की शिंदे गटाच्या, शिंदे टोळीच्या, शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात, आमच्या नाही। आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू। कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे काँग्रेसची चर्चा, आणि त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल। मात्र सांगलीचा मतदार हा नेहमी काँग्रेसचा मतदारसंघ होता। कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता ना। मतदार हा कोणाचा नसतो, मतदार हा एका विचारानं काम करतो। सांगलीमध्ये 2014 साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे, आपल्याला माहितीसाठी सांगतो, 3.5 लाख मतांनी। 2019ला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता, काँग्रेस लढली नाही। तेव्हा तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या। 2019ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता। मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगितलं, पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही। मात्र कोल्हापूर हा सातत्याने 30 वर्ष शिवसेना लढते आहे। 30 वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते आहे, कधी जिंकतोय कधी हारतोय। आता सध्या ही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे। प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत। रमेश देव आमचे उमेदवार होते। सर, एक महत्वपूर्ण बात सामने आ रही है जहाँ पे शिंदे ग्रुप के जो दीपक केसरकर है, उन्होंने ये क्लेम किया है कि रश्मि ठाकरे जी और आदित्य ठाकरे पीएम को मिले थे, उसके साथ कभी मिले? पीएमओ ऑफिस को बोलो, खुलासा करे करो। ये जो है एक केसरकर टाइप लोग या और कोई लोग, उनको कुछ काम धंधा नहीं है, वो बौखला गए हैं। वो उनके गुलाम बन गए हैं, बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के। इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं। अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो, हाँ इस तारीख को मिले है करके। और क्यों मिलना है? हम नहीं मिलेंगे किसी को, क्या जरूरत है? त्यांचं म्हणणं देखील आहे की कुठेतरी आता त्यांना त्यांची ताकद कळालेली आहे। काय कोणाची ताकद? दीपक केसरकरची ताकद आहे का? दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या। हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या, हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात। या डोमकावळा आमची ताकद दाखवतोय का? त्याची ताकद दाखवतोय का? सावंतवाडीत निवडून या म्हणावं, किंमत असेल निवडणुकीला उभे राहा, उगाच पकपक करू नका बदकासारखे। ठीक आहे, चला। महाविकास आघाडीची बैठक आहे, काय अंतिम मसुदा तयार होईल असं वाटतंय का आज? आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने पत्र दिलेलं आहे, देऊ त्यांना पत्र। बघा, प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं। ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत। बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते, उत्तम पत्रकार होते, उत्तम पत्रलेखक होते। आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असतील लिखाणामध्ये, तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे। आंबेडकर छान लिहितात, पत्र वगैरे उत्तम लिहितात, उत्तम विचार मांडतात, वाचायची असतात। मात्र त्यांची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची, ती थोडी संशयास्पद वाटत नाही का? कारण का तुम्ही हे बोलताय की संशयास्पद वाटत नाही का, त्याच्यावर ते खुलासा कर। आम्हाला संशयास्पद वाटत नाही, आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो। आमचा मायावतींवरती विश्वास नाही। मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतात। ते मायावती आरएसएसचा अजेंडा चालवतात। मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मायावती दबल्या गेलेल्या आहेत। पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही। प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहतील।
भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे. जागेसमोर चर्चा मावळली असं चर्चा आली चर्चा संपली नाही.